बहुराज्यीय सहकारी बँक असलेल्या TGSB सहकारी बँक लिमिटेडनं 31 मार्च 2026ला समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत। मागील 15 वर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 10 एप्रिल रोजी लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्याची परंपरा बँकेनं कायम ठेवली आहे। एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत बँकेनं आपल्या 54व्या वर्षात एकूण व्यवसायाचे 25,000 कोटींचं उद्दिष्ट पार केलं आहे। तसंच राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नवीन राज्यांमध्ये विस्तार करून बहुराज्यीय सहकारी बँक म्हणून आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे। वर्षभरात नवीन शाखा सुरू करणं आणि धोरणात्मक विलिनीकरणामुळे बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता 165 झाली आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय 25,360 कोटी इतका नोंदवण्यात आला आहे। यात 16,244 कोटी ठेवी आणि 9,116 कोटी कर्ज वाटपाचा समावेश आहे। बँकेनं 287 कोटींचा एकूण नफा तर 155 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे। बँकेची एकूण अनुत्पादित कर्ज 3.11% तर निव्वळ अनुत्पादित कर्ज 0% इतकी आहेत। हे बँकेच्या शिस्तबद्ध कर्ज व्यवस्थापन आणि प्रभावी वसुली व्यवस्थेचं यश असल्याचं TGSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी म्हटलंय। यावर्षीचं एक प्रमुख घटना म्हणून जे आपण 25,000 कोटीचा बिझनेस मिक्सचा टप्पा पार केला। आपण 9.8% ग्रोथ दाखवलंय। येणाऱ्या वर्षात किमान तेवढा तरी ग्रोथ दाखवायचा आणि पहिले 6 महिने आपण जो आता व्यवसाय वाढ झालेली आहे, 2 बँका आपण ॲक्वायर केलेल्या आहेत, आपण 15-16 ब्रँचेस आपल्या वाढलेले आहेत, तर आपण ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये स्थैर्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये अशीच देशाची आर्थिक स्थिती चांगली राहिली तर एक्सपान्शनचा विचार नक्की करू। इतिहासामधला सर्वात जास्त जो बिझनेस मिक्सचा जो इम्पॉर्टंट टप्पा आहे 25,000 कोटीचा, तो यावर्षी बँकेने पार केला आणि भारतात ज्या कोऑपरेटिव्ह बँका आता रनिंग आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँका भारतामध्ये आहेत, तर बिझनेस साईज वाईज आपली TGSB 4थ्या नंबरवरती येतात। म्हणजे गेल्या वर्षी ती 4थ्या नंबरवरती होती, पण तो 4था नंबर आपण यावर्षी सुद्धा टिकून ठेवलाय।